भरत नागटिळक, वय वर्ष 32. स्वप्न पाहण्याचे दिवस त्याचे, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रविवारी संध्याकाळी बार्शी तालुक्यातल्या पिंपळवाडी जवळ येरमाळा बार्शी रोडवर अपघात झाला. डोक्याला जबर दुखापत झाली. उपचारासाठी भरतला लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भरतच्या नातेवाईकांनी दुःख बाजूला सारत अवयव दान करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेशी संपर्क साधला. मात्र लातूरला तशी सोयच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. अवयव दानासाठी भरतला तत्काळ औरंगाबादला हलवणं गरजेचं होतं. मात्र तो व्हेंटिलेटरवर असल्यामुळे प्रवास करणं धोकादायक होतं. पर्यायानं भरतच्या नातेवाईकांची अवयव दानाची इच्छा अपूर्णच राहिली. अवयव दानाची जी क्रायटेरिया जर तुम्ही वाचून बघितले तर त्याच्यामध्ये आपला पेशंट बसत नव्हता. कारण त्याचं BP 70 होता. BP 70 असल्यामुळं आपल्या हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची सुविधा उपलब्ध नाही. त्याच्यासाठी आपल्याला औरंगाबाद किंवा पुणे किंवा सोलापूरला शिफ्ट करावं लागतं. शिफ्टिंगच्या कंडिशनमध्ये आपला पेशंट नव्हता. आपल्या भावाचा जीव गेला तरी त्याचे अवयव 4 जणांचा जीव वाचवू शकले असते. त्यामुळे त्या 4 जीवांच्या रूपातून आपला भाऊ जिवंत राहू शकला असता, अशी भावनिक प्रतिक्रिया भरतच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यांनी कोणाला रिस्पॉन्स दिला नाही. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त राहिले आणि मी 7 वाजता मला फोन आला ICUमधून निरोप आला की तुमचा पेशंट स्टॉप झालेला आहे आणि आता पंचनामा करून तुम्ही पेशंट घेऊन जा. आणि आमच्या डोक्यात हे ऑर्गन डोनेशनचं असल्यामुळं आम्ही दुपारपासून त्यांच्या रिस्पॉन्सची वाट बघत होतो, परंतु त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. मुळात अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करण्याचं लातूरमधलं हे पहिलंच उदाहरण. मात्र कागदोपत्री किंवा शासकीय पातळीवर मजबूत दिसणाऱ्या या यंत्रणा किती कुचकामी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळे भविष्यात राज्यातल्या मोठ्या शहरात सुविधा असणाऱ्यांनीच अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करावी का? इतर ठिकाणच्या रुग्णांनी नातेवाईकांनी ही इच्छा व्यक्त केली तर त्यांचंही असंच होणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. उस्मानाबादहून महेश पोद्दारसह शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.